गुरुचरित्र अध्याय 16। सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले। श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते। तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही। मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र शिकविता इतर गोष्टी करायला सांगतात। मला त्याचा वीट आला आहे। मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे। तेव्हा मला उपदेश कराव, ज्ञान द्या। तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतः आपले अहित करून घेत आहेस। तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करीत नाहीस। तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरूंचे तू नेहमी दोष सांगतोस। तुझे मन स्थिर होणार नाही। जो कोणी मनुष्य गुरूंचा द्वेष करणारा असतो त्याला इह परलोक काहीच लाभत नाही। जो गुरुसेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञात होते। गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते, अष्टसिद्धी आपल्याला वश होतात। गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे। मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी। अशा प्रकारची गुरुसेवा करण्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्वज्ञान तो शिष्याला देऊ शकतो। त्यांनी धौम्य ऋषीचे 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली। धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जाव, तेथील पिकाचे रक्षण कर। शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये। गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, झोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यांमध्ये भरून ठेवले। ते आश्रमात आणण्यासाठी गुरूंनी त्याला एक गाडा दिला। त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला। शेतातील 2 खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले। एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले। वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला। त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना, परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला, म्हणून त्याने रेड्याला गाड्यापासून सोडवले। शिष्यांनी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले। त्याला आलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला। नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला। अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली। त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले। नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही। हे तुला माहित असताना तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस। एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते। हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला। आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना। म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे। तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही। तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावृत्त केले। तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूंच्या चरणी वंदन केले। तुम्ही जगद्गुरु असून त्रैमूर्तीचे अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले। तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा। त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला।